Good evening everyone, this is Deepak here. I welcome all of you once again to the classes of spoken English, and today in this class we are going to talk about WH question based on present perfect tense. Present perfect tense वर आधारित आज आपण WH questions पाहणार आहोत. यामध्ये आपण who, what, why आणि where यावर WH questions पाहू. तर सुरुवातीला तुम्हाला मी या ठिकाणी WH question जे असतात त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला लिहून देतो. बघा स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. तर स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चरची सुरुवाती WH क्वेश्चन वर्ड ने होते. WH क्वेश्चन वर्ड कशाला म्हणायचं माहिती का, यामधला कोणताही शब्द म्हणजे WH क्वेश्चन वर्ड. तर या ठिकाणी तुम्ही WH क्वेश्चन प्लस हॅव हॅज हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, हे झालं आपलं स्ट्रक्चर. तर बघा सुरुवातीला आपण माहितीये का, सुरुवातीला आपण हू वर काही क्वेश्चन्स बघू. तर या ठिकाणी मी लिहितो हू. हूचा अर्थ काय तुम्हाला सर्वांना माहित असेल. हू म्हणजे कोण किंवा कोणी, कोण कोणी असं म्हणू शकतो आपण. तर बघा आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल घेऊ, फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपला. ज्यावेळेस आपण घरामध्ये असतो, बरोबर आहे, घरामध्ये असतो ना आपण कधी कधी असं म्हणतो की हे कोणी केलं आहे, म्हणतो ना आपण घरामध्ये हे कोणी केलं आहे. समजा काही रिकामं काम करेल असेल कोणी किंवा काही चांगलं करेल असेल तर आपण म्हणतो हे कोणी केलं आहे. चांगलं बी करेल असेल तरी म्हणतो आपण हे कोणी केलं आहे, मला सांग कसं केलं, काय केलं, हे कोणी केलं आहे. आपण हा क्वेश्चन करतो हे कोणी केलं आहे. तर हाच क्वेश्चन इंग्लिशमध्ये कसं करायचं बघा, हू हॅज डन दिस. हू हॅज डन दिस हे कोणी केलं आहे. हू हॅज डन दिस काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, हू हॅज डन दिस हे कोणी केलं आहे. बघा हू हॅज डन, हू हॅज डन दिस, याचा अर्थ काय, हे कोणी केलं आहे, हू हॅज डन दिस. नेक्स्ट क्वेश्चन बघा फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचं आहे की हे कोणी लिहिलं आहे, हे कोणी लिहिलं आहे. तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, हू हॅज रिटन दिस, हू हॅज रिटन दिस, हू हॅज रिटन दिस हे कोणी लिहिलं आहे. याचा अर्थ काय, हे कोणी लिहिलं आहे, हू हॅज रिटन दिस हे कोणी लिहिलं आहे. परत कधी कधी आपण असं पण म्हणतो बघा, ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं असेल किंवा तुम्हाला कोणी परेशान केलं आहे, तुम्हाला कोणी परेशान केलंय तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये बघा, हू हॅज डिस्टर्ब यू, हू हॅज डिस्टर्ब यू, तुम्हाला कोणी परेशान केलंय, हू हॅज डिस्टर्ब यू, हू हॅज डिस्टर्ब यू, हू हॅज डिस्टर्ब यू, तुम्हाला कोणी परेशान केलंय. याचा अर्थ काय, तुम्हाला कोणी परेशान केलंय, हू हॅज डिस्टर्ब यू. नेक्स्ट क्वेश्चन बघा फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय आपल्याला एखादी मुलगी असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचंय किंवा मला म्हणायचंय, कोणालाही म्हणायचं असेल, एखादी मुलगी आहे आणि मला असं म्हणायचंय किंवा तुझ्यावर कोणी प्रेम केलंय, तुझ्यावर कोणी प्रेम केलंय, तुझ्यावर कोणी प्रेम केलंय. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आपण, हू हॅज लव्ड यू, हू हॅज लव्ड यू, तुझ्यावर कोणी प्रेम केलंय, हू हॅज, बघा हू हॅज हू हॅज लव्ड यू, तुझ्यावर कोणी प्रेम केलंय. याचा अर्थ काय, तुझ्यावर कोणी प्रेम केलंय, हू हॅज लव्ड यू. नेक्स्ट क्वेश्चन फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचं तुला कोणी फसवलंय, तुला कोणी फसवलंय, हू हॅज चीटेड यू, हू हॅज चीटेड यू, तुला कोणी फसवलंय, हू हॅज चीटेड यू, हू हॅज चीटेड यू, तुला कोणी फसवलंय. याचा अर्थ काय माहिती का, तुला कोणी फसवलंय, हू हॅज चीटेड यू. करतो ना आपण अशा क्वेश्चन, म्हणतो ना आपण कधी कधी किंवा तुला कोणी फसवलंय, हू हॅज चीटेड यू. नेक्स्ट क्वेश्चन बघा फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे एखादा लहान मुलगा आहे, ठीक आहे, समजा दुसरी तिसरी मध्ये असेल एखादा मुलगा आहे आणि त्याला कोणीतरी मारला असेल बाहेर, तर तो घरी आला पळत पळत आणि रडायला लागला. तर मग त्यावेळेस आपण त्याला विचारतो की तुला कोणी मारला आहे, तुला कोणी मारला आहे. तर हा क्वेश्चन त्या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये कसं करणार, समोरच्या व्यक्तीला, त्या लहान मुलाला, तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, हू हॅज किल्ड यू, हू हॅज किल्ड यू, तुला कोणी मारलं आहे, हू हॅज किल्ड यू. बघा हू हॅज किल्ड यू, हू हॅज किल्ड यू, तुला कोणी मारलं आहे. याचा अर्थ काय, तुला कोणी मारलंय, हू हॅज किल्ड यू. नेक्स्ट क्वेश्चन बघा फॉर एक्झाम्पल, आता समजा तुम्हाला कोणाला म्हणायचंय किंवा एखादा मित्र आहे आणि तो थोडा माहिती का स्वभावाला एवढा खास नाही, म्हणजे थोडा त्याचं बिहेवियर चांगलं नाहीये. तर आपल्याला त्या असं म्हटलं समजा एखाद्याला की त्याच्या घरी कार्यक्रम असेल, कशाचा तरी मॅरेजचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम असेल, तर त्या ठिकाणी त्याच्या घरी एखादा व्यक्ती आला समजा अनोळखी, तर त्यांना म्हटलं असेल त्या ठिकाणी किंवा तुम्हाला कोणी आमंत्रित केलं आहे, तुम्हाला कोणी आमंत्रित केलं आहे. तर हाच क्वेश्चन तो कसा करेल इंग्लिशमध्ये, तुम्हाला कोणी आमंत्रित केलंय, तर हू हॅज इन्व्हाइटेड यू, हू हॅज इन्व्हाइटेड यू, तुम्हाला कोणी आमंत्रित केलंय. काय म्हणतो इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी, हू हॅज इन्व्हाइटेड यू, हू हॅज इन्व्हाइटेड, हू हॅज इन्व्हाइटेड यू.
हु हॅज इन्व्हायटेड यू, तुम्हाला कोणी आमंत्रित केलं आहे, हु हॅज इन्व्हायटेड यू, अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन्स करायचे असते. समजलं तुम्हाला हुवर अशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार करायचे. हे बघा मी तुम्हाला फक्त काही एक्झाम्पल्स देतोय की अशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार होतात. तुम्हाला तुमच्या मनाने काही क्वेश्चन्स तयार करायचे आणि माझ्या मागे क्वेश्चन्स म्हणत चालायचे. आता आपण माहिती का व्हॉटवर काही क्वेश्चन्स बघू इकडे. तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी मी स्ट्रक्चर लिहून देतो, या स्ट्रक्चरमध्ये थोडंफार चेंजेस होतात. तर बघा या ठिकाणी इकडे यामध्ये आपण सब्जेक्टचा यूज करतो या स्ट्रक्चरमध्ये. स्ट्रक्चर तर सुरुवातीला WH क्वेश्चन वर्ड ने या ठिकाणी सुरुवातीला WH क्वेश्चन वर्ड बघा, WH क्वेश्चन वर्ड प्लस हॅव हॅज, हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. नेहमी लक्षात ठेवायचं वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा असतो या ठिकाणी आपल्याला. कितवा? थर्ड फॉर्म. आता याच्यावरचे आपण क्वेश्चन्स बघू. फॉर एक्झाम्पल घेण्या अगोदर कशावर क्वेश्चन तयार करतोय आपण? व्हॉटवर. तर त्या ठिकाणी आपण इथे लिहितो व्हॉट. व्हॉटचा अर्थ काय तुम्हाला सर्वांना माहित असेल, व्हॉट म्हणजे काय, कायच होतो व्हॉटचा अर्थ. तर बघा फर्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तुम्ही काय विचार केला आहे. आपण म्हणतो ना कधी कधी की तुम्ही काय विचार केलाय. तर हा क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? व्हॉट हॅज. बघा तुम्ही काय विचार केलाय, व्हॉट हॅज. बघा हॅज केव्हा यूज करतो माहिती का आपण? ज्यावेळेस सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल त्यावेळेस आपण हॅजचा यूज करतो. जर सब्जेक्ट हा अनेक क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी आपण कशाचा यूज करतो मध्ये? हॅवचा यूज करतो. तर फॉर एक्झाम्पल आपला क्वेश्चन काय होता की तुम्ही काय विचार केलाय. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, व्हॉट हॅव यू थॉट. बघा व्हॉट हॅव यू थॉट. तुम्ही काय विचार केलाय याचा अर्थ काय? तुम्ही काय विचार केलाय. व्हॉट हॅव यू थॉट. तुम्ही काय विचार केलाय. आता समजा आपल्याला असं म्हणायचंय तुम्ही काय निर्णय घेतलाय. मला तुम्हाला विचारायचं तुम्ही काय निर्णय घेतलाय. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये तुम्हाला, किंवा तुम्हाला मला विचारायचं कसं म्हणणार सांगा बरं, मला कमेंट मध्ये सांगा कसं म्हणणार इंग्लिशमध्ये. किंवा तुम्ही काय निर्णय घेतलाय. मला कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? व्हॉट हॅव यू डिसाइडेड. व्हॉट हॅव यू डिसाइडेड. तुम्ही काय निर्णय घेतलाय याचा अर्थ काय? तुम्ही काय निर्णय घेतलाय. व्हॉट हॅव यू डिसाइडेड. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं तुम्ही काय शिकले आहे. तुम्ही काय शिकले आहे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? व्हॉट हॅव यू लर्न्ड. व्हॉट हॅव यू लर्न्ड. तुम्ही काय शिकले याचा अर्थ काय? तुम्ही काय शिकले. व्हॉट हॅव यू लर्न्ड. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला काय समजलंय. मला आपण असं पण म्हणतो कधी कधी तुम्हाला काय समजलंय. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? व्हॉट हॅव यू अंडरस्टूड. बघा व्हॉट हॅव यू अंडरस्टूड. याचा अर्थ काय? तुम्हाला काय समजलंय. व्हॉट हॅव यू अंडरस्टूड. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय तुम्ही काय साध्य केलं आहे. तुम्हाला विचारायचं मला क्वेश्चन, किंवा तुम्ही काय साध्य केलंय, काय प्राप्त केलंय, काय मिळवलंय. तर हा क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये कसा म्हणेल की बघा व्हॉट हॅव यू अचिव्ड. बघा व्हॉट हॅव यू अचिव्ड. तुम्ही काय मिळवलंय याचा अर्थ काय? तुम्ही काय मिळवलं आहे. व्हॉट हॅव यू अचिव्ड. तुम्ही काय मिळवलंय किंवा काय प्राप्त केलंय किंवा काय साध्य केलंय असं सुद्धा म्हणू शकता. व्हॉट हॅव यू अचिव्ड. बघा याच्यावर माहिती का सो फारचा यामध्ये यूज करून तुम्ही हा क्वेश्चन थोडा मोठा करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय तुम्ही आतापर्यंत काय शिकले आहे. तर कसं म्हणणार तुम्हाला इंग्लिशमध्ये? बघा व्हॉट हॅव यू लर्न्ड सो फार. व्हॉट हॅव यू लर्न्ड सो फार. याचा अर्थ काय? तुम्ही आतापर्यंत काय शिकले आहे. व्हॉट हॅव यू लर्न्ड सो फार. परत फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणायचं असतं किंवा तुम्हाला आतापर्यंत काय समजलंय. मला विचारायचं तुम्हाला
मला विचारायचं तुम्हाला की तुम्हाला आतापर्यंत काय समजलंय, तर मी कसं म्हणणार तुम्हाला इंग्लिशमध्ये, व्हॉट हॅव यू अंडरस्टूड सो फार. व्हॉट हॅव यू अंडरस्टूड सो फार. तुम्हाला आतापर्यंत काय समजलंय, व्हॉट हॅव यू अंडरस्टूड सो फार. अशा पद्धतीने तुम्ही आतापर्यंत काय प्राप्त केलंय किंवा तुम्ही आतापर्यंत काय साध्य केलं आहे, तर कसं म्हणणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, व्हॉट हॅव यू अचीव्ड सो फार. व्हॉट हॅव यू अचीव्ड सो फार. तुम्ही आतापर्यंत काय साध्य केलं आहे, अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तयार करायचे असतात. समजलं तुम्हाला. आता आपण माहिती का काही व्हायवर की क्वेश्चन्स बघू. तर मी याला पुसून घेतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा हे कसं आहे मध्ये काही क्वेश्चन्स आहेत का नाही, तुम्हाला जर असे क्वेश्चन्स तयार करता आले ना, सहजच तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येईल. क्वेश्चन्स तयार करणं आले पाहिजे. आपण काय विचारतो बरं, कोणाला पण आपल्याला विचारायचं असेल, बोलायचं असेल कोणासोबत, फक्त काय बोलतो आपण, क्वेश्चन्स तर विचारतो त्यांना, प्रश्नच विचारतो ना आपण दुसऱ्यांना. काय विचारतो आपण, प्रश्नच विचारतो. कोणासोबत पण बोलायचं असेल तर काय विचारतो आपण, क्वेश्चन्स करतो त्या ठिकाणी. जर आपल्याला क्वेश्चन्स नसतील येत तर मग कसं बोलणार आपण, मग क्वेश्चन्स आले पाहिजे आपल्याला. ते इम्पॉर्टंट आहे, ते महत्वाचं आहे. दॅट्स इम्पॉर्टंट. ओके चला, ते थोडस ओला कपडा आहे ना. ओके आता बघा स्ट्रक्चर लिहितो तुम्हाला या ठिकाणी. स्ट्रक्चर तर स्ट्रक्चर मध्ये जास्त काही चेंजेस नाही, फक्त यामध्ये हे स्ट्रक्चर असेल आपलं WH क्वेश्चनचं बघा या ठिकाणी. तरी सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे, त्यासाठी लिहून देतो मी. म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे, एकदा दोनदा लिहिलं का नाही तुमच्या ब्रेनमध्ये ते सक्सेसफुली सेव्ह होतं. स्ट्रक्चर पण 2-4 वेळेस लिहायचं, प्रॅक्टिस करायची त्याची लिहायची. तर बघा स्ट्रक्चर, WH क्वेश्चन प्लस हॅव हॅज हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ओके डन. आता बघा याच्यावर आपण एक्झाम्पल्स बघू, क्वेश्चन्स बघू. तर बघा फर्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल आपल्याला असं विचारतो ना आपण, कधी कधी म्हणतो किंवा तुम्ही दिल्लीला का गेले आहे, तुम्ही दिल्लीला का गेले आहे. आता तुम्हाला हा क्वेश्चन करायचा इंग्लिशमध्ये. तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असेल, कोणी आले असेल किंवा तुमचा मित्र किंवा तुमचा फ्रेंड जर का कुठे दिल्लीला किंवा मुंबईला कुठे गेला असेल, तर तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही दिल्लीला का गेले आहे किंवा दिल्लीला का आले आहे. तर मला असं म्हणायचं आहे तुम्ही दिल्लीला का गेले आहे. ते तुमच्या घरी आले पण ते दिल्लीला गेले होते, तर तुम्हाला विचारायचं त्या ठिकाणी तुम्ही दिल्लीला का गेले आहे, तुम्ही दिल्लीला का गेले आहे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, व्हाय हॅव यू, बघा व्हाय हॅव यू गॉन टू दिल्ली. व्हाय हॅव यू गॉन टू दिल्ली. याचा अर्थ काय, तुम्ही दिल्लीला का गेले आहे, तुम्ही दिल्लीला का गेले आहे. व्हाय हॅव यू गॉन टू दिल्ली, तुम्ही दिल्लीला का गेले आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला असं म्हणायचंय किंवा तुम्ही व्हाय हॅव यू गॉन टू दिल्ली, तुम्ही दिल्लीला का गेले आहे. परत तुम्ही असं पण म्हणू शकता किंवा तुम्ही मला म्हणायचं तुम्हाला असा क्वेश्चन करायचा आहे फॉर एक्झाम्पल, किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब का केलं नाही, तुम्ही आपल्या चॅनलला का सबस्क्राईब केलं नाही. आज निगेटिव्ह क्वेश्चन करायचा या ठिकाणी. तर कसं करेल तुम्हाला या ठिकाणी बघा क्वेश्चन, तो निगेटिव्ह क्वेश्चन, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब का केलं नाही. व्हाय हॅव यू नॉट subscribed. Why have you not subscribed our channel? याचा अर्थ काय, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब का केलं नाही, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब का केलं नाही. व्हाय हॅव यू नॉट सबस्क्राईब्ड अवर चॅनल, अशा पद्धतीने. परत फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं, समजा एखादं हे असेल काय माहिती का, एखादी ऍप असेल, आपली ऍप आहे समजा, आपली ऍप तर नाही आहे अजून, काही आपली ऍप आपण काढली नाही, पण मला म्हणायचंय तुम्हाला तुम्ही आपली ऍप अजून डाउनलोड का केली नाही, तुम्ही ऍप का डाउनलोड केली नाही, फक्त एवढं म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला फक्त एवढं म्हणायचंय, तुम्ही ऍप डाउनलोड का केली नाही, तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये तुम्हाला, व्हाय हॅव यू नॉट डाउनलोडेड ऍप किंवा धिस ऍप, तुम्ही हे ऍप का डाउनलोड केली नाही. तर बघा व्हाय हॅव यू नॉट downloaded this app
ॲप, तुम्ही हे ॲप डाउनलोड का केली नाही, याचा अर्थ काय, तुम्ही हे ॲप डाउनलोड का केले नाही, व्हाय हॅव यू नॉट डाउनलोडेड दिस ॲप. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तुम्ही तुमचा होमवर्क का पूर्ण केला नाही, तुम्ही तुमचा होमवर्क का पूर्ण केला नाही, तर कसं म्हणाल मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, व्हाय हॅव यू नॉट कम्प्लिटेड युअर होमवर्क, व्हाय हॅव यू नॉट, बघा व्हाय हॅव यू नॉट completed, why have you not completed, why have you not completed your homework, याचा अर्थ काय, तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण का केला नाही, तुम्ही तुमचा होमवर्क का पूर्ण केला नाही, why have you not completed your homework, अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणाय, तुम्ही तुमच्या आई वडिलांना का कळवलं नाही, तुम्ही तुमच्या आई वडिलांना का कळवलं नाही, काही प्रॉब्लेम झाला असेल, काही अडचण झाली असेल, मग मला तुम्हाला त्या ठिकाणी विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांना का कळवलं नाही, तर मी कसं विचारेल तुम्हाला हा क्वेश्चन इंग्लिशमध्ये, व्हाय हॅव यू नॉट, बघा व्हाय हॅव यू नॉट informed your parents, याचा अर्थ काय, तुम्ही तुमच्या आई वडिलांना का कळवलं नाही, why have you not informed your parents, अशा पद्धतीने तुम्हाला एक क्वेश्चन्स तयार करायचे असतात. समजलं तुम्हाला. अजून काही आपण एक्झाम्पल्स वेअरवर बघू. बघा जे वेअर आहे ना आणि वेअर जास्त याच्यावर जास्त क्वेश्चन बोलले जात नाही या प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर, वेअरवर, तरी सुद्धा तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो मी, फॉर एक्झाम्पल्स या ठिकाणी देतो. ठीक आहे, स्ट्रक्चर आपलं हेच असेल. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, मारला. इकडे घेऊ आपण काही एक्झाम्पल्स वेअरवर या ठिकाणी. फेअरचा अर्थ काय माहिती तुम्हाला, फेअर म्हणजे कुठे, काय होतं फेअरचा अर्थ, फेअर म्हणजे कुठे. बाबा फेअर आर यू फ्रॉम, सांगा बरं मला कमेंटमध्ये, तुम्ही कुठून आहे, फेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आहे, फेअर आर यू फ्रॉम, सांगत चला, बोलत चला. कमेंटमध्ये तर एकही मेसेज येत नाही, मला काय बोलत नाही, काही नाही, शिकताही नाही कोणी. तर बघा फेअर, WHERE, फेअरचा अर्थ काय तुम्हाला माहिती का, फेअर म्हणजे कुठे. बघा फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की बा तो कुठे गेलेला आहे, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, बघा कसं म्हणायचं, वेअर हॅज ही गॉन, बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, वेअर हॅज ही गॉन, याचा अर्थ काय, तो कुठे गेलेला आहे, फेअर हॅज ही गॉन. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की त्याने त्याचा व्यवसाय कुठे सुरू केलेला आहे, तर हा क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये कसा करायचा बघा, वेअर हॅज ही स्टार्टेड हिज बिझनेस, फेअर हॅज ही स्टार्टेड हिज बिझनेस, याचा अर्थ काय, त्याने त्याचा व्यवसाय कुठे सुरू केलेला आहे, वेअर हॅज स्टार्टेड हिज बिझनेस. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल आता मला तुम्हाला विचारायचं आहे क्वेश्चन किंवा तुझे आई वडील कुठे गेले आहेत, असं मला म्हणायचं आहे, तुझे आई वडील कुठे गेलेले आहेत किंवा तुमचे आई वडील कुठे गेलेले आहेत, तर मी कसं म्हणणार हा क्वेश्चन इंग्लिशमध्ये, बघा वेअर हॅव युअर पॅरेंट्स गॉन, तुमचे आई वडील कुठे गेले आहेत, वेअर हॅव युअर पॅरेंट्स गॉन, तुमचे आई वडील कुठे गेले आहेत किंवा तुझे आई वडील कुठे गेले आहेत असं म्हणू शकता तुम्ही. वेअर हॅव युअर पॅरेंट्स गॉन, काय म्हणायचं इंग्लिशमध्ये बघा, वेअर हॅव युअर पॅरेंट्स गॉन, तुझे आई वडील कुठे गेलेले आहेत, याचा अर्थ काय, तुझे आई वडील कुठे गेलेले आहेत, वेअर हॅव युअर पॅरेंट्स गॉन. अशा पद्धतीने वेअरवर क्वेश्चन तयार करायचे असतात. वेअरवर मध्ये काय जास्त काही बोलले जात नाही प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. आपण व्हायवर काही एक्झाम्पल्स बघू इकडे अजून एक दोन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे किंवा तुम्ही दिल्ली का सोडली आहे, व्हायचा क्वेश्चन इकडचा, किंवा तुम्ही दिल्ली का सोडली आहे, तर कसं म्हणणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये,
व्हाय हॅव यू लेफ्ट दिल्ली? बघा, व्हाय हॅव यू लेफ्ट दिल्ली? तुम्ही दिल्ली का सोडली आहे? याचा अर्थ काय? तुम्ही दिल्ली का सोडली आहे? व्हाय हॅव यू लेफ्ट दिल्ली? नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे तुम्हाला किंवा तुम्ही इकडे का आले आहे? तुम्ही इकडे का आले आहे? तर कसं म्हणाल मी तुम्हाला इंग्लिशमध्ये? व्हाय हॅव यू कम हिअर? व्हाय हॅव यू कम हिअर? तुम्ही इकडे का आले आहे? व्हाय हॅव यू कम हिअर? तुम्ही इकडे का आले आहे? याचा अर्थ काय? तुम्ही इकडे का आले आहे किंवा इथे का आले आहे असं पण म्हणू शकता तुम्ही इथे का आले आहे? वेअर हॅव यू कम हिअर? तुम्ही इथे का आले आहे? अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे, एकदम सिंपल, यामध्ये काही अवघड नाही. अशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार करायचे. आणि आता तुम्हाला काय करायचं माहिती का? हे सर्व लिहून घ्यायचंय आणि माहिती का याची प्रॅक्टिस करायची. प्रत्येक सेंटेन्सला कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हणायचंय. आणि असं म्हटल्यानंतर काय करायचं, म्हणजे पाहून म्हणायचंय, रजिस्टर समोर ठेवायचं आणि पाहून त्याची प्रॅक्टिस करायची. नंतर काय करायचं, रजिस्टर बंद करायचंय तुम्हाला आणि कॅमेरा समोर उभं राहायचंय आणि ते क्वेश्चन्स न पाहता तुम्हाला म्हणायचे, प्रॅक्टिस करायची. त्याचा व्हिडिओ तुम्हाला काढायचा आहे आणि तो व्हिडिओ काढून मला सेंड करायला लागले तर माझा नंबर घ्या 9325790520. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, पर्सनल नंबर आहे. यावर तुम्ही तो व्हिडिओ मला शेअर करू शकता. मी त्या ठिकाणी चेक करेन आणि तुमच्यासोबत त्या ठिकाणी बोलेल. पण बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, टेक केअर.